नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण 10 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत। किती प्रश्न आहेत तर 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर मित्रांनो, कालचा पहिला प्रश्न होता आपला, तर पुणे महानगरपालिकेने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी किती दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे? तर 10। यानंतर रवींद्रनाथ टागोर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर 9 मे या दिवशी। यानंतर भारत आणि युनायटेड किंगडम म्हणजेच UK यांच्यामध्ये 2025 मध्ये कोणत्या ऐतिहासिक करारावर सहमती झाली? तर मुक्त व्यापार करार यानंतर UNDP ने जाहीर केलेल्या मानव विकास निर्देशांकात भारताचे स्थान कितवे आहे? तर आपल्या भारताचे स्थान आहे 130वे। यानंतर भारताने प्रथमच मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सरावामध्ये कोणत्या देशासोबत भाग घेतला? तर मालदीव यानंतर खालीलपैकी कोणते शहर भारतातील पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर बनले जाईल? तर अमरावती। यानंतर संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर KC वेणुगोपाल यांची। यानंतर मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर उत्तर प्रदेश यानंतर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले? तर ऑपरेशन शिवा सुरू करण्यात आले आहे। यानंतर 10वा प्रश्न, तर कोणत्या भारतीय खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? तर रोहित शर्माने। यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता आपला, तर महाराणा प्रताप यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर 9 मे या दिवशी। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आपला आजचा पहिला प्रश्न असणार आहे, तर भारताने प्रवास सुरक्षा वाढवण्यासाठी कोणते पासपोर्ट सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी RFID चिपसह सुसज्ज पासपोर्ट। कोणते? तर चिपसह सुसज्ज पासपोर्ट सुरू केले आहे। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर प्रवास कागदपत्रांच्या डिजिटल परिवर्तनाचा एक भाग म्हणून भारताने अधिकृतपणे चिप आधारित पासपोर्ट सुरू केले आहेत। तर RFID चिप्स आणि बायोमेट्रिक डेटाने सुसज्ज असलेले हे नवीन पासपोर्ट भारतीय नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरक्षा, कार्यक्षमता आणि सोय वाढवण्याचा उद्देश ठेवतात। यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया, तर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच 12व्या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेचे 2025 चे उद्घाटन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली। काय? तर ऑप्शन ए नवी दिल्ली। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 12व्या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेचे उद्घाटन 7 मे 2025 रोजी नवी दिल्ली येथे झाले आहे। तर मित्रांनो, ही 3 दिवसांची परिषद 7 ते 9 मे 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे। तर या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 मे रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले आणि 12व्या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेची थीम म्हणजे नवीन जगापर्यंत पोहोचणे, म्हणजेच अंतराळ संशोधन पुनर्जागरण। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तिसरा, तर कोणत्या देशाने अलीकडेच युनेस्को सोडण्याची घोषणा केलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी निकाराग्वा। या कोणत्या देशाने? तर निकाराग्वा या देशाने। तर युनेस्को विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, तर मित्रांनो, युनेस्कोची स्थापना झाली 16 नोव्हेंबर 1945 मध्ये। मुख्यालय पॅरिस आणि सध्याचे अध्यक्ष आहेत ऑड्रे अझौले, लक्षात ठेवा। यानंतर चौथा प्रश्न पाहूया, तर अलीकडेच CBI संचालकांना सेवेत 1 वर्षांची मुदतवाढ मिळालेली आहे, तर त्यांचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए प्रवीण सूद नाव आहे त्यांचे। काय नाव आहे त्यांचे? तर प्रवीण सूद। यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो। तर माहितीकडे वळूया, तर केंद्रीय अन्वेषण विभागाचे म्हणजे CBI चे संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ
1 वर्षाने वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. तर सूद यांनी 25 मे 2023 रोजी 2 वर्षांच्या कालावधीसाठी CBI संचालक पद स्वीकारले होते. यानंतर मित्रांनो केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBI विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण या ठिकाणी. तर मुख्यालय आहे CBI ची नवी दिल्लीमध्ये. स्थापना 1 एप्रिल 1963 मध्ये झाली आणि अधिकार क्षेत्र आहे भारत देश. आणि संस्थापक कोण आहेत तर भारत सरकार हे संस्थापक आहे. यानंतर 5वा प्रश्न पाहूया. तर ऑपरेशन सिंदूर नंतर पत्रकार परिषद देणारी महिला कोण आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर ऑप्शन ए कर्नल सोफिया कुरेशी आणि ऑप्शन बी विंग कमांडर योमिका सिंग. लक्षात ठेवा, म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी ए व बी दोन्ही. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर भारतीय लष्कराने 7 मे रोजी सकाळी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. तर अहवालानुसार भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये 30हून अधिक लोक मारले गेले. तर पाकिस्तान मधील दहशतवादी तळांवर झालेल्या हल्ल्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारतीय लष्करातील वरिष्ठ महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांच्या समवेत पत्रकार परिषद घेतली. यानंतर 6वा प्रश्न. तर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी कोणते अभियान सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आदिशक्ती अभियान. कोणते अभियान? तर आदिशक्ती हे अभियान. तर मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, तर व्हिडिओला लाईक करत जा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान सुरू केले आहे. तर या अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? तर महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक सशक्तीकरणासाठी कार्य करणे. तर या अभियानामध्ये गर्भवती महिलांसाठी बालविवाह आणि लिंग आधारित हिंसाच्या विरोधात उपाययोजना करण्यात येणार आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तर अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतींना महिलांच्या सशक्तीकरणासाठी विशेष महत्त्व देण्यात येईल. तर या अभियानासाठी 10.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात मित्रांनो. तर ज्योती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे केरळ या राज्याने सुरू केली. कोणत्या राज्याने? तर केरळ या राज्याने. यानंतर पुढील प्रश्न. तर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डीमध्ये महाराष्ट्राने कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी रौप्य पदक जिंकले आहे. कोणते पदक? तर रौप्य पदक. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर 2025 च्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाने रौप्य पदक जिंकले आहे. तर या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हरियाणाने 39-28 असा विजय मिळवून सुवर्ण पदक पटकावले. तर महाराष्ट्राने रौप्य पदकावर समाधान मानले आहे. तर महिला गटातही हरियाणाने सुवर्ण पदक जिंकले, परंतु महाराष्ट्राच्या संघाने अंतिम फेरी गाठली नाही. मित्रांनो स्टॅटिक जीके पाहूयात या प्रश्नाचे. तर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने 2018 मध्ये सुरू केली. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी लक्ष्मण गायकवाड यांना. कोणाला? तर लक्ष्मण गायकवाड यांना. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 2025 चा जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध लेखक उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांना जाहीर झालेला आहे. तर त्यांच्या उचल्या या आत्मकथनाला 1988 साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तर या पुरस्कारामुळे गायकवाड यांनी परिघाबाहेरील उपेक्षितांच्या व्यथा आणि वेदना प्रभावीपणे मांडल्या आहेत. लक्षात ठेवा. यानंतर 27 मे 2025 रोजी पुण्यातील माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये आयोजित समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर मित्रांनो या प्रश्नाची स्टॅटिक जीके पाहूयात आपण एक लाईन मध्ये. तर महाराष्ट्र साहित्य परिषद म्हणजेच मसाप ही 1906 मध्ये स्थापन झालेली महाराष्ट्रातील एक प्रमुख साहित्य एक संस्था आहे.
यानंतर प्रश्न आहे 10वा, तर अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतामध्ये शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे? तर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबईमध्ये. कोठे? तर मुंबईमध्ये. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर अमेरिकेतील इलिनॉय टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट हा भारतात शैक्षणिक केंद्र सुरू करणारा पहिला अमेरिकन विद्यापीठ ठरला आहे. तर मुंबईमध्ये 2026च्या शरद ऋतूत सुरू होणाऱ्या या शाखेमध्ये संगणकशास्त्र, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत. तर मित्रांनो भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGC ने या शाखेस मान्यता दिलेली आहे. तर स्टॅटिक जीके पाहूया. तर इलिनॉय टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट हे शिकागो अमेरिकेतील एक प्रमुख अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.